अहमदपूर तालुक्यातील अंधुरी येथील लिंबाजी मधुकरराव क्षीरसागर या शेतकऱ्याने आत्महत्या केली आणि पुन्हा एक कुटुंब बापाला पोरकं झालं. एका बहिणीचं कुंकू पुसलं गेलं. 4 ते 5 लाखाच्या कर्जाच्या परतफेडीच्या तणावात हे टोकाचं पाऊल उचललं गेलं. मुलीचं लग्न केलं, कर्जबाजारी झाले, ऊस जळाला, मोबदला मिळाला नाही. बँकेच्या कर्जाचा हप्ता फेडण्यासाठी पैसे नाही. दुष्काळ, नापिकी, अल्पशेती ही शेतकऱ्याची अवस्था. तर दुसरीकडे नेत्यांच्या नावे हजारो एकर शेतीची बातमी येते. करोडोंचे खोके देऊन खासदार आमदार फोडायला पैसे आहेत, परंतु शेतकऱ्यांची सरसकट संपूर्ण कर्जमाफी करण्यास ही उदासीनता का, असा सवाल उपस्थित होत आहे. जगाचा पोशिंदा शेतकरी जगला, आनंदी राहिला तर आत्महत्या करणार नाही. शेतकऱ्याची कुटुंब उघड्यावर पडणार नाहीत, परंतु निवडणुकीत दिलेली आश्वासनं ही जिंकण्यासाठी असतात, असं निर्लज्जपणे सांगणारे मुख्यमंत्री शेतकऱ्यांसाठी खरं बोलतील का? शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव देतील का? लेकीच्या लग्नाला व्याजानं सावकाराकडून पैसा काढणाऱ्या या शेतकऱ्यांप्रती कनवळा धावतील का, असा सवाल या आत्महत्याग्रस्त कुटुंबाकडून व शेतकरी वर्गातून बोलला जातोय. परंतु या शेतकऱ्यांना न्याय कधी मिळेल आणि हे सरकार या शेतकऱ्यांच्या बाबतीत कधी निर्णय घेईल हे पाहणं गरजेचं आहे. माझं नाव दीपक लिंबाजी क्षीरसागर. माझ्या वडिलांनी कर्जाला कंटाळून गळफास घेतलेली आहे. मी आणि ह्या वर्षी ओला दुष्काळ झाल्यामुळं आणि 2 वर्षापासून गेल्या वर्षी पण गेल्या वर्षी ऊस जळाला, त्याच्यामुळं पण त्यांनी आणि बँकेचं आणि इतर सगळं म्हणून 5 ते 6 लाखाच्या आसपास कर्ज होतं माझ्या वडिलावर, त्याच्यामुळे त्यांनी काल गळफास घेतली. त्यांची परिस्थिती म्हणजे ते शेतकरी होते. जरा शेतीमध्ये आर्थिक अडचणी कारण गेल्या वर्षीपासून दुष्काळ असल्यामुळे तर त्याची आर्थिक परिस्थिती जरा ढासाळली होती. कारण गेल्या वर्षी त्याचा ऊस जळालता, त्याच्याबद्दल काही मोबदला काय आला नाही. मागं 2 वर्षाखाली मुलीचं लग्न झालं, त्याचं थोडं त्याच्यावर कर्ज हो. आणि ह्या वर्षी तर अतिवृष्टीमुळे तर तुम्हाला माहितीच आहे, सगळं लातूर जिल्ह्यामध्ये किती दुष्काळ होता. त्याच्यातून परिस्थितीत तो जात होता. त्याचा मानसिक स्थान घेऊन त्यांनी बहुतेक शेवटचं असं टोक शेतकऱ्यांना जसं आर्थिक परिस्थिती ढासळल्यामुळे त्याने आत्महत्येचा निर्णय घेतला. आणि विशेष म्हणजे त्यांनी बऱ्याच वेळेस ते ऊस जळायचा आर दिला, त्याचं बी काही बहुतेक तहसील कार्यातून काही आर्थिक मदत आली नाही. एकंदरीत किती कर्ज या कुटुंबावर आहे असं काही माहिती आपल्याला? अंदाजे कर्ज त्याला महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं दोघाला मिळून 4 लाख असेल. 2-2 लाखाच्या फायली होत्या. आणि इतर काही गावकऱ्याचं, काही खाताबियाचं, दुकानदाराचं काही देणं, असं एक असं हातोसने काही बऱ्याच जणांचे पैसे घेतलेले, त्याचा त्याला ताण आला असेल. कर्ज भरण्यासाठी काय बँकेचे फोन वगैरे त्यांना येत होते? फोन म्हणजे त्यांचं म्हणणं असं होतं की चालू बाक्या करून घ्या, तर तुम्हाला शेतकऱ्याला फायदा. कारण ते गव्हर्नमेंटची आट घातली ना, चालू बाकीदाराला 50,000 आणि नाही झाले त्याला कर्जमाफी. काही शेतकऱ्याला कसं होतं की पहिलं DCC बँक आमची फक्त व्याज भरून घेत होती, पण आता त्याने गेल्या वर्षीपासून पूर्ण रक्कम भरा आणि चालू बाकी करा असे त्यांनी आट घातल्यामुळे आमच्यासारखे बरेच शेतकरी अडचणीत आहेत सध्या. कारण ह्या वर्षी दुष्काळ असल्यामुळे माझं स्वतः 3.5 लाख रुपये कर्ज असून मी भरू शकलो नाही. कारण मी त्याला बँकेला जाऊन म्हणलो की बाबा ह्या वर्षी व्याज घ्या, कारण एवढी रक्कम आम्ही भरू शकत नाही. पण बँकेचे कर्मचारी काही सहकार्य करायला तयार नाहीत. तरी अमित देशमुख आपलं धीरज भैयाला तुमच्या माध्यमातून आम्ही अशी कल्पना देतो की आपण सर्व DCC बँकवाल्याला ह्या वर्षी शेतकऱ्याचे व्याज घेऊन चालू बाकी करून द्यावं, तरच शेतकऱ्याला थोडी मदत होईल. एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलीचं लग्न झालं 2 वर्षाखाली आणि मुलगा शिकत आहे, की ह्याचा मुलगा आहे. सारखं त्यांनी टेन्शनमध्ये राहायचे, कसं फेडू मी कर्ज, बँकेचं कर्ज होतं, कसं फेडू मी, मुलीचं लग्न झालं, म्हणून त्याच्या टेन्शनमध्ये त्यांनी केली आत्महत्या. किती कर्ज होतं? 4-5 लाख होतं. शेतीचं मध्ये आपला ऊस पण जळवल्याची हो, शेतात अर्ज दिला होता, पण त्याचं काय भेटलंच नाही.
ऊस बी जळाला होता. काय मागणी आहे? कर्ज माफ व्हावं. जय हिंद न्यूज मराठी.